तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय पहाटे पहाटे मालवणला। माझ्या पाठीमागे बघू शकता मासे लिलाव चालू आहे। पण जास्त वेळ काढूया नको, आपण लिलावाला जाऊया, तिथे बघूया काय काय मासे आलेत। तर चला माझ्यावर तुम्ही, आपण माशांचा लिलाव बघूया आणि काय मासे आलेत ते पण तुम्हाला दाखवतो। ₹400 किलो सांगतात मित्रांनो, बघू शकता जिवंत कुर्ले आहेत। ₹400 सांगतात। मित्रांनो बघू शकता भरपूर प्रमाणामध्ये सुरमई आलेली आहे। सुरमईचा रेट ₹1200 किलो आहे। मित्रांनो बघू शकता सुरमई भरपूर आलेली आहे। ₹1000 किलो सांगतात। मित्रांनो बघू शकता मुळे आलेले आहेत। 100ला 2 किलो सांगतात। हे तिसरे मुळे आहेत। गर्दी भरपूर आहे। गर्दी भरपूर आहे। मोठ्या सुरमईचं वजन बघा, 6 किलो 480 ग्राम झालेलं आहे। सुरमई ताजी आणि फ्रेश आहे एकदम। कोकरे मासे ₹200 सांगतात। बांगडे भरपूर आलेले आहेत। केतकाचे सांगतात ₹250। मित्रांनो बघू शकता बांगडे भरपूर आलेले आहेत। ₹700 टोपली सांगतात। बांगड्याची पण साईज मोठी आहे। ₹700 टोपली सांगतात। बांगडे मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। मूळ कशी हो? ₹700। मोठी मोरी आहे, याला शार्क म्हणतात। ₹700 किलो आहे। कमीत कमी 5 किलोची आहे। बांगड्याचा रेट घसरलेला आहे। ₹650 सांगतात। बांगड्या साईज पण मोठी आहे। मित्रांनो बघू शकता माशांच्या लिलावाला गर्दी भरपूर आहे।
हे घेतो हा घेतो हा हे घे काय म्हणा
नक्की सांगा आता, एवढे घेतले तर मला गोल्डन मध्ये काय दिसतं? हो बोंबील कसे किलो? 350 रुपये किलो आहे बोंबील. ओ हे कसे? हे 400 रुपये किलो, हे 550 रुपये किलो. हलवा घेतला तर 750 रुपये किलो. सुरमई 800 रुपये किलो. पापलेट 1700 रुपये किलो. बघू शकता 200 रुपये किलो सांगतात आणि मोठी साईज आहे ती 300 रुपये किलो सांगतात. आणि ते सुरमई पण कटिंग केलेली आहे. जरा बघू शकता इथे कालू आलेली आहेत. कशी आहे कालू? 150 रुपये कालवाचा रेट सांगतात. कालवा एकदम मोठी साईज मध्ये आहेत आणि भरपूर क्वांटिटी आहे. आणि ते मुळे पण आहेत. मुळे कसे आहेत? 100 ते 1.5 किलो सांगतात. मुळे पण ताजे आणि फ्रेश आहेत. मित्रांनो बघू शकता या साईडला कटिंग काम चालू आहे. इकडे मासे घ्यायचे आणि इकडे कटिंगला द्यायचे. बघू शकता सर्व कटिंग करतात. माशाला गर्दी भरपूर आहे. बाकी ते 30 मोठं आहे ना, ते 30 रुपयाने आहे. हे 50 रुपये किलो आहे ना, बारीक. तुम्ही पुढे गेला तर तेवढेच घ्या. इकडे बघू शकता हे मुळे आहेत. 50 रुपये शेअर सांगतायत. हे कोणाच्या मध्ये काय वहिनी माझा काय तारले मासे बघा 100 रुपये वाटा सांगतायत. भरपूर आहेत क्वांटिटी. ताजे आणि फ्रेश आहेत. सौंदर्य मासे आहेत. 200 रुपये वाटा सांगतायत. ते बांगडे टोकले बांगडे फ्रेश आहेत. तर मित्रांनो बघू शकता पाठीमागे लिलाव अजूनही चालू आहे. आपले मासे खरेदी करून झालेले आहेत. मासे फ्रेश आणि स्वस्त पण होते. सुरमई तुम्ही बघू शकता केवढी मोठी मोठी होती. बांगडे पण नंतर स्वस्त द्यायला चालू केलेले. आपण आपली खरेदी करून झालेली आहे त्याच्यामुळे आता आपण घरी निघूया. तर मित्रांनो आता आपण मालवण आलो. काय काय मासे आणले ते मी तुला दाखवतो. मित्रांनो आता आपण कोलंबी आणली आहे. बांगडे पण घेतलेत आणि सुरमई घेतले. तर मित्रांनो जे आपण आता मालवण मासे आणले त्याची काय काय रेसिपी बनवूया ते सांगतो. हे जे बांगडे आणलेत त्या बांगड्याची आपण आमटी करूया. ही सुरमई आहे. सुरमईची आपण फ्राय करूया. आणि ही कोलंबी आहे ह्याची पण फ्राय करूया. ते व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आपण जे मासे आणले ते स्वच्छ धुवून घेतले होत आणि सुरमईला आधी मीठ लावून ठेवलेलं आहे मी अर्धा तास पुरण्यासाठी. आता ते का आपण आगळ वगैरे आलं लसूणची पेस्ट लावून घेऊया आणि मसालो पण.
तुम्ही पण मीठ लावून घेऊया. काय मी अगोदर मीठ लावून ठेवलेलं आहे. आता त्याच्यात आलं लसूणची पेस्ट टाकूया. टाकून झालं. आता आपण लावून घेऊया. हे बघा, कढीसाठी वाटण तयार करून घेतलंय मी. असं बारीक लावून घ्यायचं, तर ती कढी चांगली टेस्टी होते. त्यासाठी एक नारळ घेतलाय किसून, 1 मिरची घेतली आहे बेडगी, धने घेतली आहेत 1 चमचा आणि हळद घेतली आहे आणि ते मिक्सरला लावून घेतलंय सगळं. हे बघा, अशा पद्धतीने लावून घ्यायचं बारीक. ते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. कढीला उकळी आलेली आहे, त्याच्यात आता कोकम टाकून घेऊया. मासे पण टाकूया. माशाच्या कढीत चांगली उकळी इली आणि मासे पण चांगले शिजले होते. आता आपण गॅस बंद करून घेऊया. तर मित्रांनो, जेवण तयार झालेला. आता मी जेवण टेस्ट करून बघतोय आणि तुमका मी सांगतोय. मित्रांनो, सुरमई 1 नंबर. आला लसूण लावल्यामुळे सुरमईची टेस्ट 1 नंबर झाली. आता आपण बांगड्याची कढी बघूया टेस्ट करून. मित्रांनो, बांगडे ताजे असल्यामुळे कढी 1 नंबर झाली. मी जेवतोय, तुम्ही पण या जेव. जर हा व्हिडिओ आवडलो तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.